Hello, my dear student. Welcome to the new chapter in mental ability. So today we are going to start the new chapter of mental ability, that is the coding decoding. Sorry. खूप इम्पॉर्टंट चॅप्टर हा सुद्धा कोडिंग अँड डिकोडिंग. कोडिंग डिकोडिंग. ठीक आहे. खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे, कारण की या चॅप्टरवरती व्हरायटीज भरपूर आहेत. या चॅप्टरमध्ये खूप टाईपचे क्वेश्चन्स, वेगवेगळ्या लॉजिकचे क्वेश्चन्स या चॅप्टरमध्ये विचारले जातात. आता कशा टाईपचे क्वेश्चन्स असणार, हा आपल्या मनामध्ये पहिला डाऊट येतो की सर ठीक आहे, चॅप्टर कोडिंग डिकोडिंग आहे, कशा टाईपचे क्वेश्चन्स असतात. तर क्वेश्चन पहा, तुम्ही मूवीजमध्ये पाहिला असेल की काहीतरी मूवीमध्ये तुम्ही पाहिला असेल सोल्जर मूवी आपल्या अक्षय कुमारची. त्यामध्ये त्याला काहीतरी पेपर सापडतो आणि मग त्या पेपरला तो जॉईन करून एखादा कोड मिळवतो, म्हणजेच त्याला काहीतरी कोडिंग दिलेली असते, त्याला तो डिकोड करतो. असे तुम्ही भरपूर मूवीजमध्ये पाहिला असेल. परत भरपूर अशा मूवीजमध्ये तुम्ही पाहिलेलं आहे. समजा तुम्ही एखाद्याचं नाव काहीतरी आहे, त्याला तुम्ही काहीतरी कोडिंगमध्ये काहीतरी बोलता, वेगळ्या लँग्वेजमध्ये काहीतरी बोलता, त्याच्यापर्यंत एक मेसेज पोहोचवता. सो तुम्ही कोडिंगमध्ये केलात आणि तो समोरचा माणूस त्याला डिकोड करतो आणि त्याचा अर्थ समजून घेतो. ठीक आहे, त्याचा मिनिंग समजून घेतो. त्या कोडिंगमध्ये काहीतरी लॉजिक लपलेलं असतं, ते लॉजिक शोधून काढून आपल्याला त्याचा अर्थ समजून घ्यायचा असतो, त्याचा मिनिंग समजून घ्यायचा असतो. ठीक आहे. सो अशा टाईपचे हे कोडिंगचे क्वेश्चन्स असतात की समजा याच्यामध्ये भरपूर टाईप्स आहेत. समजा एखादा पर्सन आहे, अमर हा पर्सन आहे. अमरला जर तुम्ही काहीतरी नोटेशन दिलेलं आहे, असं लेटर टू लेटर कोडिंग असते. ठीक आहे. भरपूर टाईप्स आहेत कोडिंग डिकोडिंगमध्ये. सो भरपूर टाईप्समध्ये तुम्हाला फर्स्ट टाईप भेटते लेटर कोडिंग. ठीक आहे, लेटर कोडिंग. सेकंड टाईप भेटतो लेटर कोडिंगमध्येच भरपूर टाईप आहेत, दॅट इज डायरेक्ट लेटर कोडिंग. डायरेक्ट लेटर कोडिंग म्हणजे अल्फाबेट्समध्ये कोडिंग असते. पहा, अल्फाबेट्समध्ये समजा असं दिलेलं आहे अमर. अमरला जर PQRS असं लिहित असू, अमरला जर PQRS असं लिहित असू, तर अमोलला काय लिहिता येईल? अमोलसाठी काय लेटर्स आणता येतील? अमरसाठी 4 लेटर्स आणले, अमरला 4 लेटर्स होते, त्यासाठी PQRS आणला, तर अमोलसाठी काय लेटर्स येतील? असे एक एक्झाम्पल दिलं मी जस्ट. तर अशी यामध्ये तर तुम्हाला काय करायचंय, या पहिल्या लेटरमध्ये काय कोडिंग आहे, या पहिल्या लेटरमध्ये काय कोडिंग त्यांनी केलेली आहे, कोणतं लॉजिक त्यांनी वापरलेलं आहे, तो लॉजिक आपण शोधून काढायचं. या पहिल्या रेफरन्सवरून, या फर्स्ट जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे क्वेश्चनमध्ये, या रेफरन्सवरून आपण सुरुवातीला लॉजिक शोधून काढणार. आणि या फर्स्टमध्ये, या दिलेल्या रेफरन्समध्ये, दिलेल्या क्वेश्चनमध्ये जे लॉजिक वापरले तेच लॉजिक आपण पुढे यूज करणार. ठीक आहे. तर लॉजिक शोधणं खूप गरजेचं आहे या ठिकाणी, आणि अशा प्रकारचे भरपूर क्वेश्चन्स विचारले जातात. सो हे लेटरची कोडिंग झाली ही. ठीक आहे, लेटरची कोडिंग झाली. अल्फाबेट कोडिंग सुद्धा म्हणतात त्याला, लेटर कोडिंग किंवा अल्फाबेट कोडिंग. सो लेटर कोडिंगमध्ये भरपूर टाईप्स आहेत. ते काय टाईप्स आहेत ते मी सांगणार. लेटर कोडिंगमधलाच हा एक टाईप आहे डायरेक्ट लेटर कोडिंग. थर्ड वन आहे पहा, नंबर कोडिंग. नंबर कोडिंग. ठीक आहे, नंबरमध्ये सुद्धा कोडिंग केली जाते. ठीक आहे. सो देन फोर्थ वन आहे लेटर टू नंबर, नंबर टू लेटर. लेटर कोडिंग मधून नंबर कोडिंग केली जाते. ठीक आहे, लेटर नंबर मिक्सअप, या दोघांचं मिक्सअप करून पण एक कोडिंग असते. लेटर कोडिंग, नंबर कोडिंग. लेटर टू नंबर किंवा नंबर टू लेटर. ठीक आहे, लेटर टू नंबर कोडिंग केली जाते किंवा नंबर टू लेटर कोडिंग सुद्धा केली जाते. पहा, खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे हा. त्यामधले मी व्हरायटीज सांगतोय. आता कोडिंग बद्दल, कोडिंग काय असते याला सांगत तर बसलं तर फक्त एक क्लू असतो, एक लॉजिक देऊन काहीतरी आपण लॉजिकमध्ये बोललेलं असतं, तो लॉजिक काय आहे ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे. मूवीजमध्ये तुम्ही भरपूर मूवीजमध्ये पाहिलं असेल, जेवढ्या पण आपल्या म्हणजे मूवीज आहेत, बऱ्यापैकी ज्या मूवीज आहेत ॲक्शन थ्रिलर मूवीज, त्या मूवीजमध्ये काहीतरी एक जो पर्सन असतो, जसं किक मूवीमध्ये, किक मूवी पाहिली असेल सर्वांनी. पहा, खूप म्हणजे लूजर, तर तो सलमान खान जो आहे तो लूजर असं म्हणून ओरडून जातो त्या पोलीस ऑफिसरजवळ, आणि मग ते पोलीस ऑफिसर या कोडला डिकोड करतो. ठीक आहे, लूजर म्हणजे काय असतो, याच्यामध्ये एक फ्लाईटचा नंबर लपलेला असतो, फ्लाईट नंबर, असं त्या मूवीमध्ये सांगितलंय बरं का. त्या मूवीमध्ये सांगितलंय की या लूजरवरून तो एका फ्लाईटचा नंबर काढतो, आणि तो जो फ्लाईट नंबर आहे त्या फ्लाईटने ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी तो चोरी करत असतो. ठीक आहे. तर हा, त्या चोराला सुद्धा मेंटल ॲबिलिटी येत होतं, म्हणजे सलमान खानला किक मूवीमध्ये सुद्धा त्याला सुद्धा मेंटल ॲबिलिटी येत होतं, म्हणून त्याने हे लूजर
असा हा वर्ड सांगितला आणि या वर्डमधून एक नंबर निघून आला, जो नंबर होता फ्लाईट नंबर होता. तर यालाच म्हणतात कोडिंग डिकोडिंग. त्याने सांगितलं इंग्लिशमध्ये, ठीक आहे, त्यांनी लेटर्समध्ये सांगितलं, बट या लेटर्सला जर डिकोड केलं तर तो येत होता नंबर. तो काय येत होता नंबर, आणि तो एका फ्लाईटचा नंबर होता असं मूवीमध्ये सांगितलेलं आहे. ती वेगळी गोष्ट आहे. तर यालाच म्हणतात कोडिंग डिकोडिंग, वेगळी अशी काही गोष्ट नाही याच्यामध्ये, ठीक आहे. पण याच्यामध्ये भरपूर टाईपचे क्वेश्चन्स तयार होतात, भरपूर व्हरायटीज आहेत, ठीक आहे. कारण की लॉजिक्स भरपूर असतात. काय काय लॉजिक असतात, कशा प्रकारचे लॉजिक वापरले जातात, मी सर्व घेणार आहे या ठिकाणी, काळजी करण्याची गरज नाही. आणि ॲटलिस्ट 3 to 4 क्वेश्चन्स, कमीत कमी 4 क्वेश्चन्स तरी याच्यावरती येणार, या कोडिंग डिकोडिंग या पॉईंटवरती 4 क्वेश्चन्स तरी येणार ॲटलिस्ट. सो त्यामुळं जास्त क्वेश्चन सुद्धा येतात. लार्ज म्हणजे मोठा चॅप्टर पण आहे, कारण की व्हरायटीज जास्त आहेत, त्यामुळे व्यवस्थित समजून घ्यायचे. सो मी टाईप्स लिहितोय, किती टाईप्सच्या कोडिंग डिकोडिंग किती टाईप्सच्या असतात. सो लेटर कोडिंग असते, लेटर कोडिंगमध्येच हा एक टाईप आहे डायरेक्ट लेटर कोडिंग. आता नुसती लेटर कोडिंग आणि डायरेक्ट लेटर कोडिंग काय फरक आहे ते आपण पुढे पाहणारच आहोत, ठीक आहे. सो लेटर कोडिंग, डायरेक्ट लेटर कोडिंग, नंबरमध्ये सुद्धा कोडिंग असते, परत लेटरमधून नंबर, नंबरमधून लेटर कोडिंग सुद्धा असते, ठीक आहे स्टुडंट. चला, 5th वन डायरेक्ट लेटर, लेटर टू डायरेक्ट झाला. परत पझल टाईप कोडिंग पण असते, पझल टाईप कोडिंग, पझल टाईप कोडिंग. आणि लास्ट वन ना कॉलम टाईप कोडिंग, कॉलम किंवा मॅट्रिक्स म्हणू शकतो, कॉलम टाईप कोडिंग. पहा, एवढ्या टाईपचे क्वेश्चन्स विचारले जातात NTSC एक्झाममध्ये या टाईपचे. तर एवढे सर्व टाईप्स आपल्याला या चॅप्टरमध्ये कव्हर करायचे. प्रत्येक टाईपचे आपल्याला एक्झाम्पल्स पाहिजेत. NTSC सेकंड स्टेजला सुद्धा 5 to 6 क्वेश्चन्स विचारले जातात या पॉईंटवरती, कोडिंग डिकोडिंगवरती. आणि NTSC स्टेज 1ला सुद्धा भरपूर क्वेश्चन्स विचारले जातात. एकाच चॅप्टरवरती 4, 5 क्वेश्चन्स विचारले जातात, ठीक आहे. तर पाहूयात, मग स्टार्ट करूयात आता आपण या फर्स्ट टाईपला, दॅट इज लेटर कोडिंगला आपण स्टार्ट करूया, ठीक आहे. चला, काय असेल लेटर कोडिंग लगेच समजून घेऊयात आपण. सो अगोदर तुम्हाला लेटर्स माहिती असले पाहिजे, टोटल अल्फाबेट्स आपले, ठीक आहे, टोटल इंग्लिशचे अल्फाबेट्स. सो इंग्लिशचे अल्फाबेट्स माहिती आहेत. मी एक वेळेस आता टोटल थिअरी पार्ट एक्सप्लेन करणार आहे. ABCDE, FGHIJKLMNO PQRST UVWXY and Z. पहा, मी 5 कॉलम, 5 कॉलम्स केलेले आहेत. 5 रोज 5 कॉलम्स मुद्दाम केलेला आहे, कारण की पहा, आता या पूर्ण चॅप्टरमध्ये, चॅप्टर संपेपर्यंत तुम्हाला नंबर सांगितला की त्या नंबरशी रिलेटेड असणारा लेटर आठवला पाहिजे, आणि लेटर सांगितलं तर लेटरशी रिलेटेड असणारा करस्पॉन्डिंग असणारा नंबर सांगता आला पाहिजे. लक्षात येतोय मी काय बोलतोय ते? एखादा मी लेटर सांगितला, ठीक आहे, एखादा अल्फाबेट जर मी सांगितला तर अल्फाबेटच्या करस्पॉन्डिंग असणारा नंबर सांगता आला पाहिजे, आणि जर नंबर सांगितला तर त्या नंबरच्या करस्पॉन्डिंग अल्फाबेट सुद्धा तुम्हाला आठवलाच पाहिजे. दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. पूर्ण चॅप्टरमध्ये हेच आहे पहा. तर नंबर्स कसे देणार पहा. नंबर्स सुरुवातीपासून पण नंबर देता येतात आणि रिव्हर्स पण नंबर देता येतात. सो सिक्वेन्शियली नंबर द्यायचे, 1 2 3 4 5, ठीक आहे. सो लक्षात कसं ठेवायचे ते ट्रिकसाठी मी असं लिहिलेलं आहे, तुम्ही लक्षात कसं ठेवणार, ठीक आहे. 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26. आपल्याला माहिती आहे आपल्याकडे टोटल 26 लेटर्स असतात इंग्लिशमध्ये. हे त्याच्या करस्पॉन्डिंग नंबर्स मी लिहिले, ठीक आहे. हेच नंबर्स रिव्हर्स ऑर्डरने पण लिहिले जाऊ शकतात. हेच नंबर्स कोणत्या ऑर्डरने? रिव्हर्स ऑर्डरने पण लिहिले जाऊ शकतात. म्हणजेच अशा पद्धतीने पहा, मी रफ करतो आणि रिव्हर्स ऑर्डरने पण लिहून दाखवतो, काही प्रॉब्लेम होणार नाही. पण सावकाश आणि व्यवस्थित समजून घ्यायचे, कारण की हाच बेसिक पार्ट आहे. तुम्हाला जर खूप कमी टायमिंगमध्ये जर क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतील, खूप कमी टायमिंगमध्ये, तुम्हाला टाइमच लागतो पहा याच्यासाठी, टाइमच लागतो याच्यासाठी. ज्याने याच्यावरती कमांड मिळवली ते खूप सेकंड्समध्ये आन्सर काढतात, बट त्याच्यासाठी बेटा नंबरवरून लेटर आठवला पाहिजे, लेटरवरून नंबर आठवला पाहिजे. ही बेसिक गोष्ट ज्याची स्ट्रॉंग झाली त्याला खूप कमी टायमिंगमध्ये क्वेश्चन सॉल्व्ह करता येतील. चला,
हीच सिस्टम मी या साईडला सॉरी हीच सिस्टम मी या साईडला ड्रॉ करतो ॲज इट इज ABCDE FGHI KLMNO PQRSTUVWXYZ ओके. सो आता याला आम्ही रिव्हर्स ऑर्डरने सुद्धा मी हे देऊ शकतो नंबरिंग रिव्हर्स ऑर्डरने म्हणजे झेडला 1 2 झेडच्या अगोदर वाय असतं ठीक आहे नाहीतर यूला कराल. सो इथं 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 क्लिअर स्टुडंट. सो अशा पद्धतीने सुद्धा नंबरिंग दिली जाऊ शकते. तुम्हाला दोन्ही पद्धतीने लक्षात यायला पाहिजे. जर मी आर म्हटलं तर आर म्हटल्यानंतर तुम्हाला 18 पण आठवला पाहिजे आणि आर म्हटल्यानंतर तुम्हाला 9 पण आठवला पाहिजे. ठीक आहे लक्षात येत आहे. सो हे दोन्हीही तुम्हाला आठवले पाहिजे. तर आता लक्षात कसं ठेवणार हा मेन बेसिक पॉईंटकडे मी येईन. पहा 5-5च्या स्टेप्समध्ये लक्षात ठेवा. लक्षात ठेवा स्टार्टिंग पासून 5th ई येतो, स्टार्टिंग पासून 10th जे येतो, स्टार्टिंग पासून 15th ओ येतो, स्टार्टिंग पासून 20th पोझिशनला टी येतो आणि स्टार्टिंग पासून 25th पोझिशनला वाय येतो. 5-5च्या डिफरन्सने लक्षात ठेवा म्हणजेच तुम्हाला येऊन जाईल. म्हणजेच स्टार्टिंग पासून जर लक्षात ठेवायचं झालं तर अशा पद्धतीने EJOTY EJOTY 5 10 50 25 EJOTY इजोटी याला लक्षात ठेवण्यासाठी इजोटी स्टार्टिंग पासून इजोटी 5 10 15 20 25 अशा पद्धतीने लक्षात ठेवा. म्हणजेच तुम्हाला 5-5च्या गॅप म्हणजे तुम्हाला 4th पोझिशनचा ईच्या अगोदर येणार तुम्ही. ई हा 5th पोझिशनला आहे तर 4th पोझिशनला कोण असेल ईच्या अगोदर डी. 3rd पोझिशनला कोण असेल सी. तुम्हाला समजा 13th पोझिशनला काढायचे 13th पोझिशनला कोण आहे तर तुम्ही लगेच 10 वरती येणार. जे 10 आहे 13th पोझिशन KLM यम असेल 13th पोझिशनला. पहा यम हा 13th पोझिशनला. तर असे 5-5चे गॅप केल्यामुळे तुम्ही मधले नंबर सुद्धा इझिली आठवू शकतात. आता समजा तुम्हाला सांगायचं डब्ल्यू कोणत्या पोझिशनला आहे डब्ल्यू सांगायचं डब्ल्यू हा टी आणि वायच्या मध्ये आहे. डब्ल्यू हा टी आणि वायच्या बिटवीन मध्ये हे तर आपल्याला माहिती आहे. सो टी यू आता मग टीची पोझिशन आपण लक्षात ठेवायची. टीची पोझिशन हे या कोडवरून टीची पोझिशन लक्षात येते. इजो टी 5 10 15 20 25 डब्ल्यू हा टी आणि वायच्या मध्ये डब्ल्यू असतो. सो टीची पोझिशन 20 आहे तर टीच्या पुढे कितीने जायचे टीच्या पुढे डब्ल्यू होतो. टी यू व्ही डब्ल्यू 3ने पुढे जायचे. सो 23 पोझिशनला डब्ल्यू असेल. स्टार्टिंग पासून साठी इजोटी स्टार्टिंग पासून साठी ही कोडिंग इजोटी. ठीक आहे. आता एंडिंग पासून पाहूयात. एंडिंग पासून जर म्हटलं तर तुम्हाला फिफ्थला जर तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल फिफ्थ पोझिशन 5 10 15 20 25 अशा पद्धतीने जर लक्षात ठेवायचं असेल तर VQ LGB दिसतंय. व्ही ला 5 आहे, क्यू ला 10 आहे, एल ला 15 आहे, जी ला 20 आणि बी ला 25. 5 10 15 20 25 पहा हे लक्षात ठेवण्यासाठी सांगतोय बरं का मी लवकर लक्षात ठेवण्यासाठी. ठीक आहे. VQ स्टार्टिंग पासून तुम्हाला जर कितव्या पोझिशनला आहे अल्फाबेट हे जर ओळखायचं असेल तर इजोटी वरून लक्षात घ्या. ठीक आहे. आणि जर रिव्हर्स पासून जर काउंटिंग करायची असेल तर VQ LGB या पद्धतीने तुम्ही काउंटिंग करू शकता. या पद्धतीने लक्षात ठेवायचे. ठीक आहे. आणि जर तुम्हाला नंबर दिसला ठीक आहे नंबर दिसला समजा नंबर तुम्हाला माहिती आहे समजा 10 हा नंबर आहे 10 नंबर आहे तर स्टार्टिंग पासून 10th पोझिशनला कोणता अल्फाबेट असतो तर जे हा अल्फाबेट असतो. एंडिंग पासून जर तुम्ही काउंट करायला स्टार्ट केला तर 10th नंबरला कोण असेल तर क्यू असेल. एंडिंग पासून जर स्टार्ट केला तर 10th पोझिशनला क्यू असेल. ठीक आहे. लक्षात येतंय. क्लिअर आहे स्टुडंट. लक्षात येतंय हे. सो अशा पद्धतीने तुम्हाला लक्षात ठेवायचे. सो यस सॉरी काहीतरी मिस्टेक झालेली आहे या ठिकाणी आपली 1918 यस
राईट आहे काही प्रॉब्लेम नाही, राईट आहे. ओके, क्लिअर आहे स्टुडंट. सो अशा पद्धतीने लक्षात यायला पाहिजे तुम्हाला की एखादा नंबर, आता हे 2 मी सांगितले, ठीक आहे. आता याच्या नेक्स्ट स्टेप, आता हे लक्षात कसं ठेवणार हे तर मी स्टेप सांगितल्याच, बट दुसरी पण एक मेथड आहे याला लक्षात ठेवण्यासाठी, की तुम्हाला विचारतात एकाच ह्याच्यामध्ये, ठीक आहे. हे तर झालं दोन्ही मेथडने. मी एकाला रफ करतो, ह्याला एंडिंग पासून तर रफ करतो, VQLGP, याला मी रफ करतो, हे लक्षात ठेवण्यासाठी आहे. देन याच्या पुढे जाता नेक्स्ट वन. आता तुम्हाला कधी कधी विचारतात की आर, हे पण काढता आलं पाहिजे, नंबर कोडिंगचा कॉन्सेप्ट आहे. आर हा जो काही लेटर आहे तो स्टार्टिंग पासून 18th पोझिशनला आहे. आर हा लेटर स्टार्टिंग पासून 18th पोझिशनला आहे, तर एंडिंग पासून कोणत्या पोझिशनला असेल? एंडिंग पासून कोणत्या पोझिशनला असेल? म्हणजेच तुम्हाला हे परत हे रिव्हर्स लक्षात ठेवण्याची गरज नाही. जर तुम्हाला, कारण की तुम्हाला मी नंबर अँड रँकिंग टेस्ट घेतलेली आहे, रँकिंगमध्ये सांगितले सुरुवातीपासून 18th आहे, तर एंडिंग पासून कसा काउंट करणार? तर टोटल आहे 26. टोटल किती आहे? 26. 26 मधून आरची पोझिशन किती आहे? स्टार्टिंग पासून आरची पोझिशन आहे 18. तर टोटल मधून स्टार्टिंगची पोझिशन सबट्रॅक्ट करणार आणि +1 करणार, आणि काय करणार? +1. सो 26 - 18 +1 करा. सो 26 - 18 +1 जर केला तर तुम्हाला एंडिंग पासूनची पोझिशन कळेल. सो एंडिंग पासून किती आहे? 1 2 3 4 5 6 7 8 9 9 पोझिशनला एंडिंग पासून पहा येतो या ठिकाणी 9 पोझिशन. सो 26 - 17 किती येतो? 26 - 17 9. सो एंडिंग पासून 9th पोझिशनला असेल आर. सो या ठिकाणाहून पण काढू शकतात. क्यू 5 आहे, क्यूला 10 आहे. क्यूच्या अगोदर कोण येतो? क्यूच्या अगोदर कोण येतो? ठीक आहे, क्यूच्या नंतर येतो. आर जो आहे तो क्यूच्या नंतर येतो, क्यूच्या नंतर. सो याची पोझिशन किती येत आहे या ठिकाणी? एंडिंग पासून 9th पोझिशन यायला पाहिजे, ठीक आहे. क्यूच्या नंतर VQ, क्यूला 10 येतोय. सो क्यूच्या नंतर आर येतो या ठिकाणी आर येतो. सो या ठिकाणी 9th पोझिशनला आर असेल. व्ही आणि क्यूच्या मध्ये आर असेल. आर कुठं असेल? व्ही आणि क्यूच्या मध्ये आर असेल, ठीक आहे. सो त्यामुळं व्ही आणि क्यूच्या मध्ये आर येतो, तर तो जस्ट क्यूच्या अगोदर आर येतो, ठीक आहे, रिव्हर्स काउंट करताना. सो 9 पोझिशन. सो अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं. तर इकडं या मेथडने सॉल्व्ह करताना, या रिव्हर्सने जाताना थोडंसं अवघड जातं. हे आपल्याला झालेलं आहे, इथून आपण काढू शकता, ठीक आहे. सो 26 9. सो परत तुम्ही असं पण विचारू शकतात कोणतंही लेटर, परत हाच M, ठीक आहे. आता या ठिकाणी आपण पाहिलं आर हा सुरुवातीपासून 18वा होता, ठीक आहे. तर तो एंडिंग पासून आरची पोझिशन किती होती? 9. एंडिंग पासून, सुरुवातीपासून स्टार्टिंग पासून 18 होता. स्टार्टिंग पासून आरची पोझिशन 18 होती, तर एंडिंग पासून 9 आहे. असंच ते बाकीच्या वर्डिंग बद्दल पण विचारतील पहा. असंच ते बाकीच्या वर्डिंग पासून पण विचारतील. सो परत एस बद्दल विचारला समजा, एस हा स्टार्टिंग पासून 19 पोझिशनला आहे, तर एंडिंग पासून कोणत्या पोझिशनला असेल? एंडिंग पासून एसची पोझिशन सांगा. सो एंडिंग पासून एसची पोझिशन सांगायचे. सो 26 मधून हा 19 सेपरेट करणार आणि +1 करणार. सो 26 - 19 7 +1 8 पोझिशनला असेल पहा, 8 पोझिशनला असेल हा. सो हे 5 6 7 8 पोझिशनला असेल हा. यस, हा एंडिंग पासून 8 पोझिशनला असेल. सो मग हे कशा पद्धतीने कळणार की डायरेक्ट याला काही ट्रिक आहे का? तर याला एकदम डायरेक्ट ट्रिक आहे पहा. याला याच वर्ड्सला यस हा स्टार्टिंग पासून पण यस आहे, एंडिंग पासून पण यसच आहे, ठीक आहे. स्टार्टिंग पासून पण यस आहे, एंडिंग पासून पण एसच आहे. सो मग याला ओळखणार कसं? ठीक आहे, ओळखणार म्हणजे काय? सापडलंच आहे आपल्याला, नंबर रँकिंग टेस्टने आपण सॉल्व्ह केलेलंच आहे. सो आय होप सो की तुम्हाला हे आता स्टार्टिंग पासूनची पोझिशन दिली तर एंडिंग पासूनची पोझिशन काढता येईल. याच्या नेक्स्ट लॉजिक आहे पहा. स्टार्टिंग पासूनची जर नंबर माहिती आहे तुम्हाला, स्टार्टिंग पासून म्हणजे तुम्हाला एक साईड जर तुम्ही लक्षात ठेवलात, एक साईड कम्प्लिटली, की स्टार्टिंग पासूनचे पोझिशनचे नंबर जर लक्षात ठेवलात, तर एंडिंग पासूनचे कितव्या पोझिशनला येतो, तोच नंबर कितव्या पोझिशनला येतो एंडिंग पासून, ते लक्षात ठेवण्याची गरज नाहीये एंडिंग पासून. कारण की तोच नंबर एंडिंग पासून काढण्यासाठी नंबर रँकिंग टेस्टचा तो फॉर्म्युला वापरायचा आणि आन्सर फाइंड आउट करून घ्यायचं. ओके स्टुडंट. चला आता या ठिकाणी पाहूयात आपण. या ठिकाणी पाहूयात आता. या ठिकाणाहून तुम्ही असं पण आन्सर काढू शकता इझिली जर तुम्हाला काढायचं असेल. हाच कॉन्सेप्ट की आर हा स्टार्टिंग पासून 18 पोझिशनला आहे, तर आर हा एंडिंग पासून कोणत्या पोझिशनला असेल? 9 पोझिशनला. त्याच्यासाठी मी रँकिंग टेस्ट तर सांगितलीच. आणखीन एक कॉन्सेप्ट आहे पहा. या दोन नंबरची ॲडिशन नेहमी 27 येत असते.
नेहमी 27 येत असते. पहा 19 + 8 27, 18 + 9 27 दिसतोय. 18 + 9 27, 19 + 8 27. अशाच पद्धतीने जर तुम्हाला विचारलं पहा यम हा स्टार्टिंग पासून कोणत्या पोझिशनला आहे, यम हा स्टार्टिंग पासून 13 पोझिशनला आहे, तर यम ची एंडिंग पासूनची यम ची पोझिशन सांगा. तर तुम्ही डायरेक्टली याला 27 मधून सबट्रॅक्ट करा. 27 - 10 केल्यास 27 - 13 करा. 27 - 13 किती येणार? 27 - 13 केल्यानंतर या ठिकाणी येणार पहा 14. सो एंडिंग पासून त्याची पोझिशन 14 असेल. एंडिंग पासून यम ची पोझिशन 14 असेल. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14. एंडिंग पासून 14 ती काउंट करून तुम्ही पाहू शकता. मी दोन्ही टेबल लिहून दिले होते. ठीक आहे. सो अशा पद्धतीने याला आणखीन एक हिंट भेटली आपल्याला. एक हिंट तर माहितीच होती नंबर रँकिंग टेस्टची. दुसरी हिंट सगळ्यात सोपी की तुम्हाला एखाद्या नंबरची स्टार्टिंग पासूनची पोझिशन माहिती आणि एंडिंग पासूनची जर पोझिशन काढायची असेल तर तुम्ही त्या पोझिशनला 27 मधून सबट्रॅक्ट करा. एंडिंग पासूनची दिली आहे, स्टार्टिंग पासूनची काढायचे सेम 27 मधून सबट्रॅक्ट करा. सो आता समजा आपल्याला म्हटलेलं आहे की या ठिकाणी या ठिकाणी समजा आपल्याला म्हटलेलं आहे की एक्स नाही हा एक्स म्हणूयात आपण. ठीक आहे. 3 4 5 6 यू ची पोझिशन एंडिंग पासून 6 आहे पहा. यू ची पोझिशन एंडिंग पासूनची पोझिशन दिलेली. यू ची एंडिंग पासूनची पोझिशन दिलेली आहे. आपल्याला स्टार्टिंग पासूनची पोझिशन काढायची. यू ची स्टार्टिंग पासूनची पोझिशन काढायची यू ची. सो मी काय करणार मग सगळ्यात सिंपल मेथड की ह्या 6 ला 27 मधून सबट्रॅक्ट करणार. 27 - 6 21. यू ची स्टार्टिंग पासूनची पोझिशन 21 येते. एंडिंग पासूनची पोझिशन लिहिली आणि स्टार्टिंग पासूनची काढायचे तरी पण मी त्या गिवन पोझिशनला 27 मधून सबट्रॅक्ट करणार. किंवा स्टार्टिंग पासूनची पोझिशन दिली एंडिंग पासूनची पोझिशन काढायचे तरी पण त्याला मी 27 मधून सबट्रॅक्ट करणार. लक्षात आला स्टुडंट? हा कॉन्सेप्ट लक्षात आला स्टार्टिंग एंडिंगचा. आणि हे कोडिंग पण लक्षात ठेवायचे. हे नंबर सगळे लक्षात ठेवायचे आहेत. ओके. चला जाऊयात नेक्स्ट कॉन्सेप्ट कडे. स्टार्टिंग एंडिंगचा कॉन्सेप्ट संपला आपला. या ठिकाणी स्टार्टिंग पासूनचा नंबर माहिती असेल तर एंडिंग पासूनचा काढा, एंडिंगचा माहिती असेल तर स्टार्टिंगचा काढा. दोन्हीसाठी कॉन्सेप्ट एकच 27 मधून सबट्रॅक्ट करणे. चला नेक्स्ट वन अपोजिट लेटर्स हा एक कॉन्सेप्ट आहे. आपण सगळे थिअरी पार्ट पाहतोय बरं का. हे सगळं समजल्यानंतर मग आपण एक्झाम्पल्सकडे जाऊयात. हे सगळं आपण थिअरी पार्ट हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे तरच तुम्हाला एक्झाम्पल्स फटाफट सॉल्व्ह करता येतील. त्यामुळे हे सर्व मी तुम्हाला थिअरी पार्ट सांगतो आहे. सो फर्स्ट आता नेक्स्ट आहे. आत्ताच सांगितलं मी की हे लक्षात कसं ठेवायचं. इजोटी पोझिशन कशी लक्षात ठेवायची. नंबर्स लेटर माहिती असेल तर त्या लेटरच्या करस्पॉन्डिंग नंबर कोणता आहे तो कसं लक्षात ठेवायचं हे मी त्यासाठी एक ट्रिक सांगितली जस्ट. देन त्यानंतर सांगितलं की एखाद्या लेटरची स्टार्टिंग पासूनची पोझिशन माहिती असेल तर एंडिंग पासूनची कशी काढणार. तर त्या स्टार्टिंग पासूनच्या पोझिशनला 27 मधून सबट्रॅक्ट करणार. सिंपल. आणि जर एखाद्या लेटरची एंडिंग पासूनची पोझिशन माहिती आहे, स्टार्टिंग पासूनची पोझिशन काढायचे तर जस्ट तुम्ही काय करणार त्याला सुद्धा सेम मेथड 27 मधून सबट्रॅक्ट करणार. जो गिवन एंडिंग पासूनची जी पोझिशन आहे त्याला 27 मधून सबट्रॅक्ट करा तुम्हाला स्टार्टिंग पासूनची पोझिशन भेटते. ठीक आहे. आता देन नेक्स्ट कॉन्सेप्ट कडे जातोय आपण. अपोजिट लेटर्स कोणाला म्हणतात. दोज लेटर. ठीक आहे. दोज लेटर विच आर इक्विडिस्टंट. दोज लेटर्स विच आर equidistant from those letter which are equidistant from both the ends those letters which are equidistant from both the ends called as opposite letters. असे लेटर्स. ठीक आहे. अशा पद्धतीचे लेटर्स जे लेटर्स स्टार्टिंग पासून आणि एंडिंग पासून समान अंतरावरती आहेत, इक्विडिस्टंट वरती आहेत. दोज लेटर विच आर इक्विडिस्टंट फ्रॉम बोथ दी एंड्स कॉल्ड ॲज अपोजिट लेटर्स. त्यांना आपण अपोजिट लेटर्स म्हणतो. ठीक आहे. जे की दोन्ही एंड पासून समान अंतरावरती आहेत. फॉर एक्झाम्पल पहा. फॉर एक्झाम्पल ए हा एक लेटर आहे. एच्या जस्ट अपोजिट कोण येणार. ए हा सुरुवातीपासून पहिला आहे तर झेड हा एंडिंग पासून पहिला आहे. तर एच्या अपोजिट येणार झेड. झेडच्या अपोजिट ए येणार. एच्या अपोजिट झेड येणार. दोन्ही एकमेकांच्या अपोजिट आहेत. लक्षात घ्या. दोज लेटर्स आर अपोजिट लेटर्स टू इच अदर. असं लिहा. टू इच अदर.
ते दोन्ही लेटर्स एकमेकांच्या अपोजिट असतील. दोज लेटर्स आर अपोजिट टू इच अदर. ओके, सो एच्या अपोजिट झेड आहे, झेडच्या अपोजिट ए. देन मी बी घेतला, बीच्या अपोजिट काय असणार वाय, वायच्या अपोजिट बी असणार. एक्स घेतला, एक्सच्या अपोजिट सी आहे, सीच्या अपोजिट एक्स असेल. एक्सच्या अपोजिट सी दिसतोय. एक्स हा एंडिंग पासून थर्ड आहे, तर सी हा सुरुवातीपासून थर्ड आहे. दोन्ही सी आणि एक्स, सी आणि एक्स हे दोन्हीही लेटर्स स्टार्टिंग आणि एंड पोझिशन पासून समान अंतरावरती आहेत, इक्वल डिस्टन्सवरती आहेत. स्टार्टिंग पासून थर्ड, एक्स हा एंडिंग पासून थर्ड. ठीक आहे, सो समान डिस्टन्सवरती आहेत, इक्वल डिस्टन्सवरती आहेत. सो मग आता तुम्हाला अचानक असे कुठलाही मधला विचारतात, आता असं हे तर सिक्वेन्स झाली. ठीक आहे, तुम्हाला अचानक भयानक विचारतात की तुम्हाला विचारतात यूचा अपोजिट कोण आहे, यू या लेटरचा अपोजिट लेटर कोणता आहे, अशा पद्धतीने क्वेश्चन्स विचारतात. अचानक मधलाच घेतात एन, एनच्या अपोजिट कोणता लेटर आहे, मधलाच घेतात के, केच्या अपोजिट लेटर कोणता आहे. अशा पद्धतीने डायरेक्ट फटाफट क्वेश्चन्स विचारतात त्या ठिकाणी, म्हणजे असे लॉजिक विचारले जातात. तर त्या ठिकाणी आन्सर कसं काढायचं पहा. तर त्या ठिकाणी आन्सर काढण्यासाठी शॉर्टकट ट्रिक सांगतोय अपोजिट लेटर्सचे आन्सर्स काढण्यासाठी. तर या ठिकाणी पहा कशा पद्धतीने आहे. ए टू झेड, एचं कोडिंग 1 येते, झेडची कोडिंग 26 येते. ठीक आहे, सो याला मी 26, याला 1 लिहितो. 1 + 26 केला 27 आला. ठीक आहे, या ठिकाणी बीची कोडिंग 2 येते, वायची कोडिंग 25 येते. स्टार्टिंग पासून दोघांची पण कोडिंग स्टार्टिंग पासूनची लिहितोय. 2 + 25 यांची पण ऍडिशन किती येऊ लागली, 27च येऊ लागली. एक्सची कोडिंग किती येते, एंडिंग सुरुवातीपासून, दोघांची पण सुरुवातीपासूनची पोझिशन लिहायची. एक्सची 24, सीची 3, दोघांची पण सुरुवातीपासूनची पोझिशन. 24 + 3 केला परत 27. म्हणजेच काय, तर तुम्हाला जर अपोजिट वर्ड काढायचे असतील, एकमेकांच्या अपोजिट लेटर काढायचे असतील, सॉरी ठीक आहे, एकमेकांच्या अपोजिट लेटर काढायचे असतील, तर एखाद्या लेटरच्या अपोजिट लेटर जर काढायचं असेल तर तुम्हाला हे लक्षात घ्यायला पाहिजे की तो जो गिवन लेटर आहे त्या गिवन लेटरची स्टार्टिंग पासूनची पोझिशन काय. आणि समजा मला आता काढायचे पहा के. ठीक आहे, केच्या अपोजिट लेटर कोणता आहे, केच्या अपोजिट लेटर. तर केची पोझिशन किती आहे, 11 दिसते. केची पोझिशन 11 आहे. ठीक आहे, सो केची पोझिशन 11 आहे. तर मला केच्या अपोजिट जर वर्ड काढायचं असेल तर आपण एवढंच पाहायचं की आपल्याला माहिती आहे अपोजिट वर्ड, इथून आपल्याला रिझल्ट काय भेटला, अपोजिट वर्डची ॲडिशन, अपोजिट लेटरची ॲडिशन ही ऑलवेज 27 येते. अपोजिट लेटरची ॲडिशन ही ऑलवेज 27 असते. मग केच्या अपोजिट लेटर जर काढायचं असेल तर केची व्हॅल्यू 11 = 27 येईल. 11 मध्ये मी कोणता नंबर ऍड करू की = 27 येईल. तर या ठिकाणी तुम्हाला किती ऍड करावं लागेल, सो 27 दॅट इज 16 ऍड करावं लागेल. किती ऍड करावं लागेल, 16 ऍड करावं लागेल. 16 + 11 केला की 27 येतो. म्हणून जर 16 ऍड करायचं असेल मग 16 ऍड केल्यानंतर 27 येतो. मग 16 हा लेटर कोणाचा आहे, 16 हा पीचा आहे. म्हणून केच्या अपोजिट पी, केच्या अपोजिट काय येणार पी, कारण की पीचे कोडिंग आहे 16 स्टार्टिंग पासून. दोघांची पण स्टार्टिंग पासूनची घ्यायचंय, एंडिंगकडे जायचंच नाही. सो 11 16, सो दोघांची ॲडिशन 27 येते. म्हणून हे दोन लेटर एकमेकांच्या अपोजिट असणार. लक्षात आला, कॉन्सेप्ट लक्षात आला. ठीक आहे, क्लिअर आहे स्टुडंट, काही अडचण असली नाही पाहिजे इथपर्यंत. अपोजिट लेटर. ओके, चला आणखीन पुढे जाऊयात. अशाच टाईपचे एक्झाम्पल्स. सो इथं नोट पॉईंट पण लिहून टाकूयात. सम ऑफ अपोजिट लेटर्स इज ऑलवेज 27. हा आपल्याला रिझल्ट भेटला. ठीक आहे, इम्पॉर्टंट रिझल्ट ज्याचा आपण यूज करणार आहोत. सम ऑफ करस्पॉन्डिंग नंबर्स ऑफ लेटर्स, सम ऑफ करस्पॉन्डिंग नंबर्स ऑफ लेटर्स, सम ऑफ द करस्पॉन्डिंग लेटर्स, sum of the corresponding numbers of letters from starting, sum of the corresponding numbers of letters from starting of opposite numbers of opposite letters, sorry, of opposite letters, sum of opposite letters are always 27, are always 27. Sum of corresponding numbers of letters from starting of opposite letters, किंवा शॉर्टकट मध्ये लिहायचं असेल सम ऑफ अपोजिट लेटर्स, सम ऑफ अपोजिट लेटर्स इज ऑलवेज 27. अपोजिट लेटर्सचा जो सम असतो, लेटरचा तर सम करता येत नाही, म्हणजेच लेटरच्या करस्पॉन्डिंग नंबरचा सम, लेटरच्या करस्पॉन्डिंग नंबरचा जो सम असतो तो ऑलवेज 27 असतो.
ठीक आहे. तर अपोजिट लेटर फाइंड आउट करण्यासाठी या कॉन्सेप्टचा यूज करा, खूप लवकर आन्सर काढता येईल. ओके स्टुडंट, हा रिझल्ट आपण आता पाहिला. क्लिअर आहे. सो याचे एक्झाम्पल्स आणखीन एक दोन पाहूयात आपण, म्हणजे प्रॅक्टिस होऊन जाईल. याची प्रॅक्टिस इथंच करून घ्यायची. अपोजिट लेटर्स काढता आले पाहिजेत. एखाद्या लेटरची स्टार्टिंगची पोझिशन माहिती आहे, एंडिंग पासूनची पोझिशन काढता आली पाहिजे. बेसिक गोष्टी आता लगेच यायला पाहिजे. ठीक आहे. सो समजा फॉर एक्झाम्पल, समजा यम हा लेटर दिलाय, तर यम हा लेटर दिलाय, यमच्या अपोजिट लेटर्स काढायचे. अपोजिट लेटर्स ठीक आहे. यफ दिलाय, यफच्या अपोजिट लेटर काढायचे. ठीक आहे. देन आणखीन भरपूर लेटर्स आहेत. कोणते कोणते घ्यायचे? जी दिलाय, जीच्या अपोजिट लेटर काढायचे. ठीक आहे. सो आता कसे काढणार? सो मग यमच्या अपोजिट लेटर काढायचे. तर यमची पोझिशन किती आहे? तर इजोटी. जे आता पहा, इथं सध्या तुम्हाला इथं समोर दिसत आहेत नंबर्स म्हणून इझी वाटतोय, बट एक्झाममध्ये तुमच्या समोर हा चार्ट असणार नाही, तुम्हाला आठवावं लागेल फटाफट. त्यामुळं इजोटी लक्षात ठेवा. जेला 10 येतो, KLM. जेच्या पुढे 3 ने गेल्यानंतर यम येतो, सो दॅट इज 13. सो यमचा नंबर 13. सो 13 मध्ये मी किती ऍड करू की इक्वल टू 27 येईल? सो किती ऍड करावं लागेल? 14 ऍड करावं लागेल. 13 मध्ये किती ऍड करावं लागेल? 14 ऍड करावं लागेल. अँड 14 करस्पॉन्डिंग टू, 14 कोणाच्या करस्पॉन्डिंग मध्ये आहे? स्टार्टिंग पासूनचा 14 यायचा. 14 कोणाच्या करस्पॉन्डिंग मध्ये? एनच्या करस्पॉन्डिंग मध्ये. सो यमच्या अपोजिट एन असणार, एनच्या अपोजिट यम असणार. लक्षात येतोय? यमच्या अपोजिट एन, एनच्या अपोजिट यम. आन्सर असं काढलं आपण. ठीक आहे. त्या कॉन्सेप्टचा, अपोजिट लेटरच्या कॉन्सेप्टचा यूज करायचा. एफची पोझिशन किती आहे? 6. एफची पोझिशन किती आहे? 6. ठीक आहे. सो एफची पोझिशन 6 आहे, तर त्याचा अपोजिट काढायचंय. सो 6 मध्ये मी किती ऍड करू की इक्वल टू 27 येईल? अपोजिट लेटर काढायचे. अपोजिट लेटर, एफच्या अपोजिट लेटर. तर 6 मध्ये मी किती ऍड करू की 27 यायला पाहिजे? सो किती ऍड करावं लागेल? 21 ऍड करावं लागेल. किती ऍड करावं लागेल? 21. ओके. सो 21 ऍड करावं लागेल. आणि 21 करस्पॉन्डिंग टू, 21 कोणाच्या करस्पॉन्डिंग मध्ये आहे? यूच्या. 21 कोणाच्या करस्पॉन्डिंग मध्ये? यूच्या करस्पॉन्डिंग मध्ये. सो एफच्या अपोजिट यू असेल, यूच्या अपोजिट एफ असेल. क्लिअर आहे? जीची पोझिशन किती आहे? एफ जी 7. सो हा 7 आहे, तर तिकडे टी येईल पहा. सो 7 प्लस किती करू की 27. 7 मध्ये किती ऍड करू की 27 येईल? दॅट इज 20 ऍड करावे लागतील. आणि 20 पोझिशन टीची आहे म्हणून टी आन्सर येईल. 20 करस्पॉन्डिंग टू टी आहे म्हणून टी आन्सर. क्लिअर स्टुडंट? लक्षात आलं? अपोजिटचा पण कॉन्सेप्ट लक्षात आला असेल तुमच्या. अपोजिट लेटर्स. ठीक आहे. आता फटाफट आपण लॉजिक पाहून घेऊयात. कोणत्या कोणत्या लॉजिकचे क्वेश्चन्स असतात. ठीक आहे. कोणत्या कोणत्या लॉजिकचे क्वेश्चन्स असतात ते लॉजिकचे क्वेश्चन्स पाहूयात. मी हे रफ करतोय, बट तुम्हाला हे बेसिक आहे, बेसिक या गोष्टी यायलाच पाहिजेत. ठीक आहे. सो आता आपण एक म्हणजे आतापर्यंत क्वेश्चन कशा टाईपचे विचारलेत, कोणत्या कोणत्या लॉजिकवरती क्वेश्चन विचारले ते लॉजिक आता पाहूयात आपण. थेरॉटिकल पार्ट एवढाच होता. थेरॉटिकल पार्ट, अपोजिट लेटर कशाला म्हणतात, किंवा एखाद्या लेटरची स्टार्टिंग पासूनची पोझिशन माहिती आहे तर एंडिंग पासूनची पोझिशन काढा. हे 2 कॉन्सेप्ट. आणि हे नंबर्स बेसिक 1. ठीक आहे. तर हा एवढाच पार्ट तुमचा थेरॉटिकल आहे. एवढ्या पार्टवरूनच तुम्ही आन्सर काढू शकता. ठीक आहे. पुढे जाऊयात आता लॉजिककडे. पहा, एक्झाम्पल्स नोट डाऊन करीन मी अगोदर आणि मग लॉजिकचे नाव लिहिन. नंबर 1, ABPQ, BCQR. तर ASPR करस्पॉन्डिंग मध्ये कोण येईल? ASPRच्या करस्पॉन्डिंग मध्ये कोण येईल? नंबर 2, MPRT, LOQS. MPRTच्या करस्पॉन्डिंग LOQS आहे. तर SPQA च्या करस्पॉन्डिंग काय असेल? थर्ड वन, ABCD च्या करस्पॉन्डिंग DCBA. तर APMN च्या करस्पॉन्डिंग काय असेल? APMN च्या करस्पॉन्डिंग काय असेल? ठीक आहे. फोर्थ वन, PMAB च्या करस्पॉन्डिंग KNZY आहे. तर ROTP च्या करस्पॉन्डिंग काय असेल? आणि फिफ्थ वन, AMNCQ. AMNCQ च्या करस्पॉन्डिंग आहे
ARTNL, तर MANQC च्या करस्पॉन्डिंग काय असेल? चला, हे एक्झाम्पल्स मी लिहिलेले आहेत. आता या एक्झाम्पल्स मधून लॉजिक ओळखायचे आहेत. मी प्रत्येक एक्झाम्पल मध्ये वेगवेगळं लॉजिक दिलेलं आहे, ते लॉजिक ओळखायचं आणि त्या लॉजिक जे आहेत हे बेसिक लॉजिक आहेत, कारण की या लॉजिकचेच क्वेश्चन भरपूर वेळेस फिरून एक्झामला विचारलेले आहेत. ठीक आहे, तर काय लॉजिक आहे ते लॉजिक आपल्याला समजून घ्यायचे. त्याला आपण एक स्पेशल नेम वगैरे देणार आहोत आपण. सो काय नेमिंग द्यायचं काय नाही हे एक्झाम्पल्स वरून आपण समजून घेऊया. ठीक आहे, सो काय आहे पहा, फर्स्ट एक्झाम्पल या ठिकाणी. सो हा फर्स्ट वन दिलेला तुमचा रेफरन्स, हा आहे तुमचा रेफरन्स क्वेश्चन मध्ये दिलेला. याच्यामधलं लॉजिक ओळखायचं आणि तेच लॉजिक या खालच्यामध्ये यूज करायचं. सो लॉजिक यूज करताना पहा कशा पद्धतीने लॉजिक यूज करतात. सो लॉजिक यूज करताना हा फर्स्ट लेटर सोबत यूज करतात, किंवा हा फर्स्ट लेटर या दुसऱ्याच्या लास्ट लेटर सोबत सुद्धा काही वेळेस यूज केला जातो, काही वेळेस. ठीक आहे, लक्षात येतोय मी काय म्हणतोय ते. फर्स्ट ऑफ ऑल, हा रेफरन्स मध्ये तुम्ही लॉजिक यूज करत असताना तुम्ही फर्स्ट लेटरला या राईट हँड साईडच्या फर्स्ट लेटर सोबत तुम्ही लॉजिकचा यूज करू शकता. फर्स्ट लेटर किंवा इकडला फर्स्ट आणि इकडला लास्ट असं पण तुमचं लॉजिक असू शकतं, किंवा इकडला लास्ट इकडला फर्स्ट, कशाही पद्धतीने फिरून लॉजिक विचारलेले असतात. तर तुम्हाला 1 to 1 करस्पॉन्डन्स पाहिजे. सुरुवातीचं स्टार्टिंग घ्या किंवा स्टार्टिंग एंडिंग घेऊन पहा, किंवा इथला एंडिंग इथला स्टार्टिंग घ्या, इथला एंडिंग हा इकडला स्टार्टिंग घ्या. अशा पद्धतीने तुम्हाला हे चेंजेस करायचे, पेअर्स लावायचे, जोड्या पकडायचे तुम्हाला स्पेअरिंग करताना. ठीक आहे, सो मी आता इझी क्वेश्चन्स घेतलेले आहेत एकदम. ए पासून इकडला स्टार्टिंग घेतला, इकडला स्टार्टिंग लेटर घेतला, A to B, देन B to C, देन P to Q. तर पहा दिसतोय प्रत्येक वेळेस काय होत चाललाय, A to B म्हणजे एकनी वाढला, A च्या नेक्स्ट लेटर B येतो, B च्या नेक्स्ट C येतो, परत P च्या नेक्स्ट Q येतो, आणि Q च्या नेक्स्ट केल्यास R येतो. तर प्रत्येक याच्यामध्ये काय होत चाललंय, +1 होत चाललंय प्रत्येक लेटर. ठीक आहे, लेफ्ट हँड साईडच्या प्रत्येक लेटरमध्ये +1 केला की राईट हँड साईडचा लेटर येऊ लागलाय. तेच लॉजिक या खाली यूज करा. याच्या ठिकाणी सुद्धा तुम्ही असं करणार, +1, A चा नेक्स्ट केला B, S मध्ये सुद्धा तेच +1, S च्या पुढे कोणता येतो, PQRS T, S च्या नंतर येतो T, P च्या नंतर काय येतो Q, R च्या नंतर काय येतो S. सो BTQS, BTQS. क्लिअर आहे. तर यामध्ये आपण काय केलं, लेफ्ट पासून राईटचा जो लेटर होता तो एक एकनी वाढत होता, पुढे जात होता. म्हणून या फर्स्ट लॉजिकला नाव आहे पहा फॉरवर्ड लॉजिक. याला नाव आहे फॉरवर्ड लॉजिक, आपण नाव दिलेलं आहे. ठीक आहे, आपण एक समजण्यासाठी फॉरवर्ड लॉजिक, पुढे जातोय आपण, लेफ्ट पेक्षा राईटचा नंबर पुढे जातोय. ठीक आहे, मग कितीने पुढे जातोय, एकतर +1 ने पुढे जाईल, +2 ने जाईल, +5 ने जाईल, +10 ने जाईल, कितीने जाईल, बट तो प्लस होऊ लागलाय म्हणजे पुढे जाऊ लागलाय म्हणजे त्याला नाव दिलं मी फॉरवर्ड लॉजिक. ठीक आहे, अशाच पद्धतीने पुढे जाऊयात आता. ठीक आहे, पुढे नेक्स्ट क्वेश्चन मध्ये MPRTLOQS. सो MPRTLOQS. सो आता परत स्टार्टिंगचा लेटर स्टार्टिंग सोबत पाहूयात काय लॉजिक भेटतं का. स्टार्टिंग सोबत लॉजिक भेटत नसेल तर स्टार्टिंगचा लेटर मग एंडिंग सोबत करायचं, मग लॉजिक बदलायचं. ठीक आहे, सो मी सध्या स्टार्टिंग टू स्टार्टिंग घेऊ लागलोय. ML, पहा काय झाला, M च्या अगोदर, M च्या बिफोर L येतो, किती, जस्ट बिफोर L येतो, म्हणजेच -1चा फरक आहे. या ठिकाणी परत पहा P पासून O पर्यंत -1चा फरक आहे, कारण की P च्या जस्ट अगोदर कोण येतो, P च्या जस्ट अगोदर O येतो. PMNO आल्यानंतर मग P येतो. तर इथं P आहे, P हा लेफ्ट साईडला आहे, बट राईट साईडला आलेला नंबर हा एकनी कमी झालेला आहे, P च्या अगोदरचा एकनी कमी झालेला आहे. तर याला R च्या नंतर, R च्या अगोदर Q येतो, लेफ्ट हँड साईडला R आहे आणि R ची कोडिंग Q सोबत केलेली आहे, तर एकनी कमी झाला. अशाच पद्धतीने तुम्ही T सोबत पण पहा, T सोबत, T हा लेफ्ट हँड साईडला, S राईट हँड साईडला आहे, तर T ची कोडिंग S सोबत आहे, म्हणजे T पेक्षा S हा एकनी कमी झालेला आहे, एकनी काय झालेला आहे, कमी झालेला आहे. तर या ठिकाणी एकनी कमी झालेला आहे, म्हणजे या ठिकाणी कोणतं लॉजिक यूज होतं पहा. मी जर पुढे गेलो, ठीक आहे, मी जर पुढे गेलो तर फॉरवर्ड लॉजिक म्हणतो. या ठिकाणी मी मागे आलोय. ठीक आहे, या ठिकाणी काय झालोय, लेफ्ट हँड साईडचा जो काही लेटर आहे तो राईट हँड साईडला गेल्यास मागे जातोय, प्रिव्हियस बॅक साईडला येतोय. तर याला मी कसली कोडिंग म्हणणार, याला मी म्हणणार बॅकवर्ड लॉजिक. बॅकवर्ड, मागे येतोय. ठीक आहे, जो नंबर आहे, जो लेटर आहे तो एक एकनी कमी होऊ लागलाय. लेफ्ट हँड साईडचा नंबर जो आहे तो राईट हँड साईडला गेल्यास तो जो काही लेटर आहे तो एक एकनी कमी होऊ लागलाय. सो यस ला सुद्धा एकनी कमी करा, मग यस ला सुद्धा एकनी कमी करा.
एसच्या अगोदर काय येतं पी क्यू आर, आर येतो. मग या ठिकाणी स्टार्टिंग आर, आरच्या नंतर एस येतो. एकनी एसच्या अगोदर आर येतो, एकनी कमी केला. पीच्या अगोदर कोण येतो ओ, दिसतो या ठिकाणी पी आहे तर इकडे पण ओ आला होता, तर इथं पण पी आहे तर त्याच्या अगोदर ओ येईल. देन क्यू, क्यूच्या अगोदर कोण येतो पी, क्यूच्या अगोदर कोण येतो पी. ठीक आहे. ए, एच्या अगोदर कोण येतो, एच्या अगोदर इम्पॉर्टंट आता एच्या अगोदर, तर एच्या अगोदर तर लेटर संपले. मग मुलं म्हणतात सर मग काय येतं, एच्या अगोदर झेड येतो बेटा. एच्या अगोदर परत आपण तिथंच येणार वापस. ठीक आहे, परत आपण तिथंच येणार. लक्षात येतोय. एच्या अगोदर पहा मुलं असं करतात ए बी सी डी डॉट 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 झेड, तर मग एच्या नंतर तर एच्या अगोदर तर लेटरच नाहीये, एच्या अगोदर लेटर नाहीये म्हणजे मी झेड घेणार. ठीक आहे. झेडच्या नंतर लेटर नाहीये पण झेडच्या नंतर परत ए घेणार. लक्षात घ्या, हे पण एक लॉजिक इम्पॉर्टंट आहे. एच्या अगोदर काहीच नाहीये म्हणजे झेड येणार, कारण की ए हा परत जॉईन होतो. हे सर्कल चालू आहे, हे सायकल चालतीये ए पासून झेड पर्यंत, झेड पासून परत ए पर्यंत, ए पासून झेड पर्यंत, झेड पासून परत ए पर्यंत. सो एच्या अगोदर काहीच नाहीये म्हणजेच तो झेड असतो, परत शेवटून चालू होतो सायकल. सो त्यामुळे या ठिकाणी येतो झेड. ए मधून -1 केला, ए मधून -1 केला, एच्या अगोदर आलं की तुम्हाला भेटतो झेड. क्लिअर आहे स्टुडंट, लक्षात येतंय. त्यामुळे ह्या सेकंड क्वेश्चन मध्ये आपण मागे येत होतो, लेफ्ट साईडचा जो काही लेटर आहे तो राईट हँड साईड पेक्षा एकनी कमी होत होता, त्यामुळे इथं असेल बॅकवर्ड लॉजिक. थर्ड वन मध्ये पाहूयात काय होऊ लागले. ए बी सी डी डी सी बी ए. ठीक आहे, ए बी सी डी डी सी बी ए सरळ दिसतोय, रिव्हर्स ऑर्डर आहे दिसते. या ठिकाणी ए बी सी डी आहे तर या ठिकाणी डी सी बी ए केले, इकडे जो नंबर आहे त्याचा रिव्हर्स ऑर्डर केली आहे. सो रिव्हर्स केली आहे म्हणून याला म्हणतात रिव्हर्स लॉजिक, याला म्हणतात रिव्हर्स लॉजिक थर्ड मध्ये. सो याचा रिव्हर्स केल्यानंतर लगेच आन्सर भेटून जाईल एन एम पी ए, एन एम पी ए. रिव्हर्स लॉजिक हा जो थर्ड क्वेश्चन आहे तो रिव्हर्स लॉजिकचा आहे. फोर्थ वन मध्ये येऊयात. फोर्थ वन मध्ये काय चालू आहे पहा, पी के, पी के. आता इथं पण मुलं असं लगेच कितीनी वाढलेलं आहे ते पाहायला जातात. पी आणि के मध्ये कितीनी वाढलाय, तर कितीनी वाढलाय किंवा कमी झालाय हे जर काढायचं असेल तर तुम्ही अगोदर याचे प्लेस व्हॅल्यू लिहा, या पीच्या करस्पॉन्डिंग नंबर लिहा, या एम ची प्लेस व्हॅल्यू लिहा, या ए ची प्लेस व्हॅल्यू लिहा. प्लेस व्हॅल्यू म्हणजेच त्यांच्या करस्पॉन्डिंग असणारे नंबर. सो पी ची प्लेस व्हॅल्यू किती आहे, पी ची प्लेस व्हॅल्यू किती आहे, आता हे कसं काढणार, इजोटी. ठीक आहे. सो पी जो आहे तो जे आणि ओच्या मध्ये आहे, पी क्यू आर एस टी एम एन ओ. सो जे पी जो आहे तो कोणाच्या मध्ये आहे, जे आणि ओच्या मध्ये. सो 5 10 15 20 25. सो 10 आणि 50 पी एम एन ओ पी पुढे येतो. पी जो आहे तो ओ आणि टीच्या बिटवीन मध्ये येतो, पी जो आहे तो ओ आणि टीच्या बिटवीन मध्ये येतो, ओ आणि टीच्या बिटवीन मध्ये पी येतो. सो ओच्या नंतर एम एन ओ, ओच्या नंतर लगेच कोण येतोय, पी येतोय. ओच्या नंतर लगेच कोण येतोय, पी येतोय. सो पी ची पोझिशन किती आहे 16, पी ची पोझिशन 16. यम, यम हा कुठं असतो, जे आणि ओच्या मध्ये असतो यम. सो यम एन ओ, यम एन ओ, ओ ची पोझिशन 15 आहे तर यम हा ओच्या अगोदर 2 पोझिशनने 13 पोझिशनला असेल, यम हा 13 पोझिशनला असेल. लक्षात येतंय. अशा पद्धतीने फाइंड आउट करायचं. ए ची पोझिशन 1, बी ची पोझिशन 2. पहा मी सगळ्यांच्या प्लेस व्हॅल्यू काढल्या, सगळ्यांच्या करस्पॉन्डिंग नंबर्स काढले. आता इकडे पण नंबर्स लिहून घ्यायचे आणि काही दिसतं का ते पाहायचं. पहा के, के, के ची पोझिशन किती आहे, जे के, जे ला असतो 10, जेच्या पुढे जस्ट आहे. सो 11, के ला 11. एन ला किती असतो 14, एम एन ओ, ओ ला 15 आहे, ओच्या जस्ट अगोदर एन आहे 14. झेड, झेड ला येतो 26, आपल्याला माहिती आहे सुरुवातीपासूनच लिहायचे 26. वाय ला येतो 25, वाय ला येतो 25. आता या नंबर्स मध्ये लॉजिक लावा. पहा 16 पेक्षा 11 नंबर कमी झालाय, कितीनी कमी झालाय 5 नी कमी झालाय. 13 पेक्षा 14 वाढलाय, पुढचा नंबर वाढला, आणखीन पुढे जावा 126 आणखीन वाढला. सो सुरुवातीला कमी झाला पुन्हा वाढत वाढत चाललाय, 2 वेळेस वाढला. सो म्हणजेच या ठिकाणी हे फॉरवर्ड किंवा बॅकवर्डचं लॉजिक यूज होत नाहीये. ठीक आहे, फॉरवर्ड किंवा बॅकवर्डचं यूज होत नाही. सो दुसरं काय यूज होईल व्यवस्थित पहा. 16 + 11 करा, या दोघांची ॲडिशन किंवा डिफरन्स पहा. या दोघांचा डिफरन्स 5 येतो, या दोघांचा डिफरन्स 1 येतो, डिफरन्स वरून पण येत नाहीये. या दोघांची ॲडिशन पहा. 16 + 11 27, 13 + 14 27. पहा यांची ॲडिशन मात्र 27 येऊ लागली, ॲडिशन 27. प्रत्येकाची ॲडिशन किती येऊ लागली 27 + 27, सम 27 येऊ लागले. सो सम 27 येऊ लागले म्हणजेच हे 2 लेटर्स एकमेकांच्या अपोजिट आहेत. हे 2 लेटर्स काय आहेत, करस्पॉन्डिंग लेटर्स जे आहेत ते एकमेकांच्या अपोजिट आहेत. पीच्या करस्पॉन्डिंग के येतोय, पीच्या करस्पॉन्डिंग के येतोय म्हणजे पी आणि के हे अपोजिट आहेत, कारण की यांची सम 27 येते. म्हणून पीच्या अपोजिट लेटर क्यू आहे म्हणून त्यांची सम 27 येते.
यम यम आणि यन यांच्या यम आणि यन हे दोन लेटर्स अपोजिट आहेत, कारण की यांच्या प्लेस व्हॅल्यूची सम 27 येते, म्हणजे अपोजिट लेटर्स आहेत. तर या ठिकाणी लॉजिक यूज झालेलं आहे अपोजिट लेटरचं लॉजिक यूज झालेलं आहे. अपोजिट लेटर्स म्हणजे जो लेफ्ट हँड साईडला जो नंबर आहे, जो लेटर आहे त्याच्या अपोजिट लेटर त्याच्या राईट हँड साईडला घ्यायचं आहे, त्याच पोझिशनला. इकडं फर्स्ट पोझिशनला एखादं लेटर आहे, तर त्या जो फर्स्ट पोझिशनला जो लेटर आहे तोच फर्स्ट पोझिशन राईट हँड साईडला पण असेल. फक्त काय होईल, जे काही लेटर आहे त्या लेटरचा अपोजिट लेटर आपल्याला घ्यायचं आहे. सो आर, आरची पोझिशन काय असेल, एम एन ओ पी, पीची पोझिशन होती पहा 16, क्यू आर दोन्ही पुढे जाईल 18, ओ, ओची पोझिशन किती आहे 15, टी, टीची पोझिशन आहे 20 आणि पी, पीची पोझिशन आहे 16. हे पोझिशन काढले. आता अपोजिट लेटर काढायचे आहेत, आरच्या अपोजिट लेटर. तर 18 मध्ये मी किती ऍड करू की 27 येईल. ठीक आहे. सो 9 ऍड करावं लागेल. ठीक आहे 9. सो या ठिकाणी 9 येईल, तरच 28 आणि 9ची ॲडिशन किती येईल 27. ठीक आहे. परत सिमिलरली 25 साठी 15 मध्ये मी 15 साठी 15 मध्ये मी किती ऍड करू की 27 येईल. किती ऍड करू 15 10 25 12 ऍड करावं लागेल. 12 ऍड. ठीक आहे. 20 मध्ये 7 ऍड करावं लागेल आणि 16 मध्ये 11 ऍड करावं लागेल. 11. ठीक आहे. तर आता या 9च्या करस्पॉन्डिंग येणारा लेटर काढा. 9च्या करस्पॉन्डिंग येणारा लेटर, तर 10 ला जे आहे, जेच्या अगोदरचा लेटर जे के एल एम, सॉरी जेच्या अगोदर जी एच आय जे, आय येतो. आय 9th प्लेसला आय येतो. सो आय हा लेटर. 12th प्लेसला कोणता येतो, 12th प्लेसला जे हा 10th ला आहे. 11 12 जे के एल, के ला 11 एल ला 12. सो 12च्या करस्पॉन्डिंग मध्ये एल हा लेटर येतो सुरुवातीपासून. 7 पोझिशनला कोण येतो, 5 ला तर ई आहे. सो 6 7 ई, एफ जी या ठिकाणी येतो जी. आणि 11 ला येतो के, 11 ला येतो के. दिस इज आवर आन्सर. क्लिअर आहे. आय एल जी के. लक्षात येतोय क्वेश्चन, लक्षात येतोय कशा पद्धतीने लॉजिक यूज करतोय. सो हा जो फोर्थ आहे, या फोर्थला म्हणतात अपोजिट लेटर लॉजिक. अपोजिट लेटर लॉजिक, अपोजिट लेटरचं लॉजिक यूज केलं फोर्थ क्वेश्चन मध्ये. फिफ्थ मध्ये पाहूयात लगेचच. फिफ्थ मध्ये, सॉरी खालचं रफ करतो मी या ठिकाणी. फिफ्थ वन मी या ठिकाणी लिहून टाकेन. या ठिकाणी फिफ्थ वन त्याला सॉल्व्ह करूयात. पहा या ठिकाणी काय होऊ लागलंय. AMNCQ ARTNL. ठीक आहे. सो काय होऊ लागले, ए ला ए ॲज इट इज आहे, यम ला यम ॲज इट इज आहे. AMNCQ ARTNL काय होऊ लागले या ठिकाणी. आता याच्या करस्पॉन्डिंग हाय ARTNL. ठीक आहे. आता या ठिकाणी पहा काय होऊ लागलंय. या ठिकाणी याचं लॉजिक आपल्याला याच्यासोबत लावायचंय, याचं लॉजिक आपल्याला याच्यासोबत लावायचंय ARTNL सोबत. बट आता याचं लॉजिक याच्यासोबत लावण्यापेक्षा आता या ठिकाणी कॉन्सेप्ट बदलला. ह्याचं लॉजिक मी याच्यासोबत लावणार, जे फाइंड आउट करायचे त्याच्यासोबत लावणार. लक्षात येतंय का बरं असं होतं. ए ला ए ॲज इट इज आहे, यमच्या अपोजिट आर तर येत नाही, यमच्या अपोजिट एन येतोय, यमच्या अपोजिट वर्ड एन येतोय, यमच्या अपोजिट आर पण येणार नाही. मग तुम्ही दुसरे लॉजिक पण यूज होऊ शकतात. पहा मी म्हणत नाही दुसरे लॉजिक यूज होत नाहीये. पहा एका क्वेश्चनला सॉल्व्ह करण्यासाठी दुसरे भरपूर लॉजिक असू शकतात, बट आन्सर मात्र सेमच राहील. आन्सर बदलणार नाही. कोणतंही लॉजिक वापरला तर आन्सर बदलणार नाही, आन्सर सेम राहील. ठीक आहे. सो मग यमची पोझिशन जर तुम्हाला पाहिजे असेल, जे के एल एम एन ओ, यमची पोझिशन 13, ए ची 1, एन ची पोझिशन काय येते, एम ची येते 14, सी ची येते 3, पी ची होती किती 16, तर क्यू ची येते 17. या ठिकाणी सुद्धा हे नंबर लिहूयात आपण. ठीक आहे. या ठिकाणी पण नंबर लिहून पाहूयात अगोदर कोणती या ठिकाणी लॉजिक कोणतं यूज होतो. सो या ठिकाणी 1, आर ला काय येतो पी क्यू आर, पी ला येतो 16, तर 17 18, आर ला येतो 18, टी ला येतो 20, एन ला येतो 14 आणि एल ला किती येतो एल, जे के एल, एल ला येतो 12, एल ला येतो 12. पहा काही लॉजिक दिसतं का. 1 ला 1 करस्पॉन्डिंग आहे, 13 ला 18 5 ने वाढला, 14 ला 20 6 ने वाढला, 3 ला 14 आला, बिघडलं. वाढत गेले एक एक ने वाढतच ते बिघडलं. परत हा स्टार्टिंग इकडे एंडिंग सोबत घ्या. 1 आहे इकडे 12 आहे. ठीक आहे. इकडे 13 आहे, इकडे 14 आहे. सो पहा लॉजिक काहीच भेटत नाही या ठिकाणी. कमी पण होत नाहीये, जास्त पण होत नाहीये आणि हे
अपोजिट पण नाहीयेत. ठीक आहे, फॉरवर्ड लॉजिक नाहीये, रिव्हर्स लॉजिक नाहीये आणि अपोजिट लेटरचं पण लॉजिक यूज होत नाहीये. म्हणून मी या ठिकाणी काय करणार पहा, या ठिकाणी कुठलंच लॉजिक होत नाहीये. तर याला एक दुसरा कॉन्सेप्ट, आता मी या ठिकाणी याला याच्यासोबत कम्पेअर नाही करणार, याला याच्यासोबत कम्पेअर नाही करणार, याला मी याच्यासोबत कम्पेअर करेन, याला मी याच्यासोबत कम्पेअर करेन, याच्यासोबत ज्याची व्हॅल्यू आपल्याला काढायची त्याच्यासोबत. सो कसं कम्पेअर करता येईल पहा, हा AM आहे तर इथं MA आहे, दिसतोय MA. जागा बदलली फक्त, पहिल्या दोन लेटरमध्ये पेयर्स पाडल्या, पेयर्स पहा, पेयर अगोदर पेयर पाडायच्या आणि जागा बदलायची, पेयर पाडायच्या जागा बदलायची. N ला N ॲज इट इज, N ला N ॲज इट इज, आणि CQ मध्ये C आणि Q ची पोझिशन बदलली. इथं CQ होता, इथं QC झाला. तर पेयर्स पाडल्या, टोटल 5 लेटर होते, 2-2च्या पेयर्स पडल्या आणि सेंटरचा लेटर ॲज इट इज राहिला. तोच लॉजिक मी या ठिकाणी यूज करेन. आता तेच लॉजिक मी या ठिकाणी यूज करेन. काय लॉजिक यूज करता येईल पहा, तर या ठिकाणी हा जो लेटर आहे, हा लेटर या ठिकाणी जाईल, हा लेटर या ठिकाणी येईल, T ला T ॲज इट इज राहील आणि हे N हा या ठिकाणी जाईल, L हा या ठिकाणी येईल. ठीक आहे, लक्षात आलं लॉजिक. सो AR होता RA होऊन जाईल, T ला T ॲज इट इज राहील आणि LN RAT LN. ठीक आहे, याला म्हणतात पेअर्ड लॉजिक. याला काय म्हणतात, फिफ्थ वन आहे हा, या फिफ्थला म्हणतात पेअर्ड लॉजिक. पेअर्ड लॉजिक, पेअर पाडल्या. ठीक आहे, आपण पेयर्स पाडल्या. ठीक आहे, पेयर्स कशा पाडल्या लक्षात आलं, पेयर्स पाडल्या आणि आपण पोझिशन पण चेंज केली, त्यांची पोझिशन पण चेंज केली. ठीक आहे स्टुडंट, आय होप लक्षात आलं असेल, काही अडचण असणार नाही. पेअर्ड पण पाडल्या आणि आपण पेअर पण पाडल्या आणि त्यांची पोझिशन पण चेंज केली. तर काही लॉजिक असे पण असू शकतात, या दोघांना मिक्स करून, सिक्स्थ लॉजिक फॉरवर्ड अँड बॅकवर्ड लॉजिक, फॉरवर्ड अँड बॅकवर्ड दोघांना मिक्सअप करून पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, फॉरवर्ड अँड बॅकवर्ड लॉजिक. ठीक आहे, तर हे मी असं म्हणणार नाहीये तुम्हाला की एवढ्याच लॉजिक वरती क्वेश्चन्स विचारतात, फॉरवर्ड बॅकवर्ड रिव्हर्स अपोजिट आणि पेअर्ड लॉजिक एवढ्याच वरती विचारतात क्वेश्चन. मी असं बिलकुल म्हणत नाहीये. हे मी एक जस्ट तुम्हाला हिंट देतोय, एक ट्रायल देतोय तुम्हाला की अशा टाईपचे क्वेश्चन विचारले जातात. बट लॉजिक ते कोणतेही लॉजिक याच्यामध्ये मिक्सअप करून ते बनवू शकतात. रिव्हर्स लॉजिक, त्याच्यामध्ये बॅकवर्ड, असे हे 2 किंवा 2 पेक्षा जास्त लॉजिकला मिक्सअप करून सुद्धा ते क्वेश्चन बनवू शकतात. ठीक आहे, त्यामुळे ह्या सर्व एक्झाम्पल्स आय होप सो की तुम्हाला लक्षात आले असतील आणि हे सर्व लॉजिक सुद्धा तुमच्या लक्षात आले असतील. तर हे सर्व लॉजिक वरती बेस्ड असणारे एक्झाम्पल्स मात्र आपण नेक्स्ट क्लासमध्ये सॉल्व्ह करूयात. बट हे सर्व लॉजिक तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. ठीक आहे स्टुडंट, सो भेटूयात मग नेक्स्ट क्लासमध्ये आपण. थँक्यू सो मच.